नमस्कार मित्रांनो, देवदर्शन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र, ऐतिहासिक आणि निसर्ग सौंदर्याने नटलेले स्थळ म्हणजेच भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये दाट जंगलांनी वेढलेले हे मंदिर भक्तांच्या मनाला अपार शांती आणि सकारात्मक ऊर्जा देणारे स्थान आहे। येथे पाऊल टाकताच जणू शिवभक्तीचा गूढ अनुभव येतो। पौराणिक कथेनुसार त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर भगवान शिवाच्या अंगातून पडलेल्या घामापासून भीमा नदीचा उगम झाला। त्याच स्मरणार्थ या पवित्र स्थळाला भीमाशंकर असे नाव प्राप्त झाले। हे मंदिर प्राचीन नागर स्थापत्य शैलीत बांधलेले असून गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग विराजमान आहे। शिवलिंगाचे दर्शन घेताना मन नकळत शांत होते आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा गजर आपोआप ओठांवर येतो। श्रावण महिना, महाशिवरात्र आणि प्रत्येक सोमवार या दिवशी येथे लाखो भाविक भगवान शिवाच्या दर्शनासाठी येतात। ढोल ताशांचा गजर, घंटानाद आणि हर हर महादेवचा जयघोष संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकतो। भीमाशंकर हे केवळ धार्मिक स्थळ नसून ते एक अद्भुत निसर्गरम्य पर्यटन स्थळही आहे। धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवीगार झाडे आणि शांत वातावरण मनाला नवचैतन्य देते। इथले भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य विशेषतः शेकरू म्हणजेच भारतीय जायंट स्क्विरलसाठी प्रसिद्ध आहे। निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी हे ठिकाण स्वर्गासारखे आहे। जर तुम्ही शिवभक्त असाल किंवा जीवनात थोडा शांतपणा आणि आत्मिक समाधान शोधत असाल तर भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन तुमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल। मित्रांनो, भीमाशंकर हे ठिकाण प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी पाहायलाच हवं। तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक व ट्रॅव्हल व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। हर हर महादेव।